मी नीलिमा टाके, विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ अमरावती। आज जो 10वीचा निकाल लागला आहे, मला अतिशय आनंद आहे का हा निकाल विद्यार्थ्यांच्या जो त्यांनी सर्व मेहनत घेतलेली आहे वर्षभर त्याची फलश्रुती आज त्यांना त्यांच्या लॉग इनला रिझल्ट पाहून बघता येणार आहे। बघत आहेत विद्यार्थी आणि आनंद साजरा करत आहे। असं सर्व यशवंत विद्यार्थ्यांचं आज मी खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करते। सोबतच या यशाचे जे इतर मानकरी आहेत, त्यांच्या यशामध्ये सहभाग असलेले त्यांचे पालक, त्यांचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि समाजातील प्रत्येक घटक ज्यांनी विद्यार्थ्यांना यशामध्ये त्यांचं मनोबल उंचावलं, त्यांना साथ दिली, अशा सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन इथे व्यक्त करते आहे। अमरावती विभागाचा निकाल हा 92.26% आहे। तर थोडक्यात आकडेवारीसुद्धा नमूद करावीशी वाटते। एकूण अमरावती विभागामध्ये 1,63,719 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं। त्यामध्ये एकूण 1,61,953 विद्यार्थी हे परीक्षेला प्रत्यक्ष बसलेले आणि त्यानंतर उत्तीर्णतेची जी टक्केवारी दिसत आहे आपल्याला 92.26%, तर 1,49,422 मुलं हे उत्तीर्ण झालेले आहे। यामध्ये विद्यार्थिनीचे प्रमाण आहे 94.95%, तर विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 89.93%। याही वर्षीसुद्धा विद्यार्थ्यांच्या तुलनेने विद्यार्थिनींनी जास्त प्रमाणात यश संपादन केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सर्व विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन, विद्यार्थ्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि अशाच पद्धतीने पुढील त्यांच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा इथे व्यक्त करते आहे। या निकालाच्या निमित्ताने मला राज्यमंडळाच्या काही योजना आपल्याला सांगाव्याशा वाटतात। जे विद्यार्थी 10वी परीक्षा दिल्यानंतर हे विशिष्ट अभ्यासक्रमासाठी प्रवेश करू इच्छितात, व्यावसायिक अभ्यासक्रमाला जाऊ इच्छितात आणि या यशामध्ये त्यांना कुठे कमी जास्त यश मिळालं असेल आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यश संपादन न झालेलं असेल आणि विद्यार्थ्यांना वाटते की मला आता विशिष्ट अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकत नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी CIS म्हणजे श्रेणी सुधार ही योजना मंडळाने आणलेली आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना लगतची होणारी जी जूनमधली परीक्षा आहे, त्या परीक्षेला सर्व विषय घेऊन परीक्षेला प्रविष्ट होता येते। जादा मेहनत करून, जादा अभ्यास करून आपल्या यशामध्ये अधिक वाढ करता येऊ शकेल। यामध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थीसुद्धा CISमध्ये बसू शकतात। सोबतच जे विद्यार्थी काही विषयामध्ये मागे पडलेले असेल तेही विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात आणि ओव्हरऑल संपूर्ण विषयामध्ये कमी गुण मिळालेले आहे असे विद्यार्थीसुद्धा या परीक्षेला हे विद्यार्थी बसू शकतात। असेही काही विद्यार्थी असेल की माझा एखाद्या विषयातील पेपर तर खूप चांगला गेला होता, परंतु अपेक्षेप्रमाणे मला यश मिळालेलं नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मंडळाने सुविधा आणलेली आहे। त्याला आपण गुणपडताळणी म्हणतो, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत मिळवणे म्हणतो आणि उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन करणे असं सुद्धा म्हणतो। तर यासाठी राज्यमंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन, उद्यापासून हे संकेतस्थळ सुरू होणार आहे, त्या संकेतस्थळाला भेट देऊन ज्या विषयामध्ये आपल्याला गुणपडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिका आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी जे निर्धारित केलेलं शुल्क आहे ते भरून त्याची रिसीट घ्यायची आहे आणि अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये अशा विद्यार्थ्यांना त्यांचे उत्तरपत्रिका ही विद्यार्थ्यांना पुरवली जाईल। त्यानंतर विद्यार्थ्यांनी ती उत्तरपत्रिका घेऊन आपले जे विषय शिक्षक आहेत त्यांच्याकडून त्याची पुन्हा पडताळणी करून घ्यायचे, मूल्यांकन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जर आपल्याला तफावत दिसली तर अशा विद्यार्थ्यांनी पुनश्च मंडळाकडे अर्ज करायचा आहे की माझ्या उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन करून देण्यात यावं। याही विद्यार्थ्यांना निश्चित जर वास्तविकता असेल तर त्याचा लाभ मिळणार आहे आणि पुढे भविष्यामध्ये त्यांना चांगल्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे असणाऱ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळणार आहे। नव्याने यावर्षी हे सुद्धा सांगणं अपेक्षित आहे मला की 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि जे विद्यार्थी ATKTने उत्तीर्ण झालेले आहे, म्हणजे 1 आणि 2 विषय त्यांना जर त्या विषयामध्ये अनुत्तीर्ण दिसत असेल आणि 4 विषय त्यांचे उत्तीर्ण आहे झालेले, अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करावं। यावर्षीपासून संपूर्ण राज्यभरामध्ये संपूर्ण ज्युनियर कॉलेजची 11वीची ऑनलाईनच प्रवेश प्रक्रिया होणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे आणि सोबतच ATKT घेऊन पुढे 11वीला प्रवेश घेणार आहे अशा विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन हे 18 तारखेपासून करायचं आहे।
त्यासाठी तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकत होता त्या मुख्याध्यापकांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, कारण सर्व विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया ही पहिल्यांदाच होणार आहे संपूर्ण राज्यभरामध्ये. त्यामुळे कुठलाही उत्तीर्ण असलेला विद्यार्थी किंवा ATKT घेऊन पुढे 11वी शिकणारा विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, ही त्यामागची धारणा आहे. ज्या कॉलेजेसमध्ये ज्या शाळेला अटॅच असलेले कनिष्ठ महाविद्यालय असतील, उच्च माध्यमिक विद्यालय असतील, जिथे 11वी-12वीचे वर्ग हे होत असतात, घेतल्या जातात, त्या सर्व कॉलेजेसला आपल्या कॉलेजचं रजिस्ट्रेशन संपूर्ण माहिती भरून करणे हे अत्यंत अनिवार्य आहे. जे कॉलेजेस रजिस्ट्रेशन करणार नाही त्या कॉलेजमध्ये 11वीला कुठल्याही विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार नाही. ते कॉलेजेस विद्यालये हे प्रवेशापासून वंचित राहतील. जे विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्जच करणार नाहीत ते विद्यार्थीसुद्धा या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहतील, पुढे अडचणींचा सामना करावा लागेल. हे सुद्धा मी इथं नमूद करते की ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वांनी सकारात्मक सहकार्य करावं आणि ही प्रक्रिया अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडावी. पुनश्च सर्व विद्यार्थ्यांचं या परीक्षेच्या निमित्ताने, रिझल्टच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करते. सर्व समाज घटकांचं या निमित्ताने अभिनंदन करते. धन्यवाद.